विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्यावरती सध्या बंदोबस्त वाढवला गेलाय। निकालाआधी शिवगिरी बंगल्याबाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। अध्यक्षांच्या बंगल्याबाहेर बंदोबस्त वाढवलाय। जी महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेलेली आहे। मंत्रालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आहे। बाळासाहेब भवनाबाहेर सुद्धा ती वाढवली गेली आहे। आणि आता शिवगिरी बंगला जो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा बंगला आहे त्याच्या बाहेर सुद्धा सध्या सुरक्षा वाढवली गेलेली आहे। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जाते। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे निकाल हाती आल्यानंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण होते आणि ती कशी आटोक्यात ठेवायची या सगळ्या संदर्भात पूर्ण खबरदारी घेतली जाते। उच्चस्तरीय चर्चा सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवगिरी बंगल्याबाहेर सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षा व्यवस्था शिवगिरी बंगल्याबाहेर वाढवली गेलेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा हा शिवगिरी बंगला आणि या बंगल्याबाहेर सध्या चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे। अवघ्या पुढच्या 50 मिनिटांमध्ये निकाल हाती येणार आहे आणि त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला गेलाय। मंत्रालयाबाहेर असेल किंवा बाळासाहेब भवनाबाहेर असेल ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या गेलेल्या आहेत। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या भेट होतीये। राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णायक दिवस, शिवसेनेच्या भवितव्याच्या दृष्टीने सुद्धा तेवढाच महत्त्वाचा दिवस। निकाल नेमका काय येतो, कोण अपात्र ठरतंय, कोण पात्र ठरतंय, का काही सुवर्ण मध्य काढला जातोय याची सध्या प्रचंड उत्सुकता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजचा निकाल हा शिंदेंच्या बाजूने लागेल, ठाकरेंच्या विरोधात जाईल अशी माहिती मिळतेय। त्यामुळे आता पावलावरती पोलीस बंदोबस्त वाढवला जातोय, काळजी घेतली जाते, खबरदारी घेतली जाते। शिवगिरी बंगल्याबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांची तुकडी इकडे तैनात केली गेलेली आहे। पुढच्या काही मिनिटात शिवसेना आमदार अपात्रता निकाल हाती येणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 4:30 वाजता निकाल जाहीर करणार आहेत। सर्व देशाचं लक्ष लागून राहिलेल्या प्रकरणाचा निकाल आता अवघ्या काही मिनिटांमध्ये हाती येणार आहे। पुढच्या काही मिनिटात शिवसेना आमदार अपात्रता निकाल हाती येईल। अवघी 48 मिनिटं उरलेली आहेत। 4:30 वाजता निकाल हाती येईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काही ठळक मुद्द्यांवरती प्रकाश टाकतील आणि त्यानंतर या संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांकडे दिली जाईल। अर्थात निकाल आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे दोन्ही गटांसाठी उघडे असणार आहेत। त्याच्यामुळे निकाल नेमका काय येतो आणि त्यानंतर कोणती कायदेशीर प्रोसिजर फॉलो केली जाते याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल। काही वेळापूर्वीच अशी माहिती मिळाली होती की एखादा सुवर्ण मध्य सुद्धा काढला जाऊ शकतो, कदाचित कोणीही अपात्र ठरणार नाही आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा चेंडू टोलवला जाऊ शकतो। पण त्यानंतरची अपडेट हाती आली त्याच्यानुसार शिंदे गटाच्या बाजूने हा निकाल लागेल आणि ठाकरे गटाच्या विरोधात निकाल जाईल अशी माहिती सूत्रांच्या वतीने मिळतेय। त्यामुळे आता क्षणाक्षणाला मिनिटांनी उत्सुकता वाढताना दिसतेय। पुढच्या काही मिनिटांमध्ये हा निकाल हाती येणार आहे। 4:30 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन सुरू करतील। हा निकाल थेट लाईव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।